सर्वजण आपण वार्षिक स्नेहसंमेलन पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आलेलो आहोत। तर सर्वांच्या मनात वेगळा आनंद वाजी, सर्वांचं लक्ष स्टेजवर पाहिजे। बोला श्री संत रूपलाल महाराज की। जीवनामध्ये कितीही संकट असले तरी त्यांना सामोरे कसे जावे हे आपल्याला सांगणारे, उपदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज। तसेच विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र कसले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले, असे उपदेश देणारे आपल्याला क्रांती सूर्य, क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले, तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या कार्यामध्ये पुढाकार घेणारे सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुद्रा। तसेच आपल्याजवळ जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्यावी आणि 1 रुपयाची काय घ्यावे, पुस्तक घ्यावे। 1 रुपयाची जे भाकरी आहे ती आपल्याला काय करणार आहे, तुम्हाला जगवे, आणि 1 रुपया काय करणार आहे, तुम्ही जीवन कसे जगावे हे आपल्याला सांगेल। असा ज्ञानाचा संदेश देणारे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुद्रा। आदरणीय व्यासपीठावर प्रतिष्ठित विराजमान विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित पदाधिकारी, माझे सहकारी मित्र, शिक्षक मित्र, विद्यार्थी मित्र व रसिक प्रेक्षक हो, आज आपणास सांगण्यात खूप आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले आहे। तसे पाहिले तर आपल्या प्राथमिक शाळेची सुरुवात 2003-04 साली झाली आणि तेथूनच एक वर्ग पुढे नैसर्गिकरित्या पहिला, दुसरा, तिसरा असा वर्ग 8वी पर्यंत वाढ झाली। तर असे म्हणण्यास वावगे ठरू नये की हळूहळू आपण छोट्या रोपट्याचे एका विशाल वटवृक्षाकडे मार्गक्रमण करत आहोत। यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालक वर्ग व विद्यार्थी। विद्यार्थी म्हणजे पाठीचा, विद्यार्थी म्हणजे शाळेचा कणा असा समजला जातो। विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणे त्याकरता आम्ही शिक्षकगण सर्वस्वी प्रयत्न करतच असतो। त्याची जबाबदारी आमच्या शिक्षकगणावर असतेच। तर शिक्षक या नात्याने फक्त पुस्तकी ज्ञान देणे म्हणजेच झाले असं नाही, त्याकरता त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता आम्ही प्रयत्न करीत असतो। त्याकरता विविध स्पर्धा आयोजन करणे, तसंच त्यामध्ये हे वार्षिक स्नेहसंमेलन सुद्धा आले आहे। तर जास्त उदाहरण द्यायचं असलं, थोडंसं उदाहरण द्यायचं असलं तर आमच्या शाळेतील विद्यार्थी आता विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षाद्वारे, खेळांद्वारे आपले नाव उज्ज्वल असे करत आहेत। तर आताच दरवर्षी आमच्या शाळेतील विद्यार्थी कोण्या ना कोण्या क्षेत्रामध्ये नोकरीवर लागत आहेत। जसं आता मंत्रालयामध्ये, आर्मी झालं, पोलीस दल झालं, तसेच व्यापारी वर्गामध्ये पण आमचे विद्यार्थी अग्रगण्य आहेत। तर जास्तीत जास्त आपण नोकरीला प्राधान्य देतो, पण काही विद्यार्थी व्यापारामध्ये पण अग्रगण्य आहेत, म्हणजे फक्त नोकरीला प्राधान्य देऊन चालत नाही आहे। तसेच हा कार्यक्रम करण्याच्या मागे आमचे या शाळेचे अध्यक्ष श्री विनोद भाऊ वासवार, तसेच विनोद भाऊ ताळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे। त्यांच्यासाठी जोरदार ताळ्यांचा स्वागत करून करावं। तर आता आपल्याला जास्त वेळ थांबवत नाही, आता आपण लवकरच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी मी श्री लाके सर यांना आमंत्रित करतो। धन्यवाद सर। सरांनी प्रास्ताविकच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे की शाळांनी कशी उत्तरोत्तर प्रगती केली आणि माननीय विनोद भाऊ वासवार
यांनी मोठ्या संकटातून जाऊन हे जे वटवृक्ष आहे हे खूप बहरलं आणि त्याचा आता ते सर्वांना काय देत आहे, सावली देत आहे. तर सरांनी खूप कष्ट हाल अपेष्टा सहन करून हे एवढं मोठं वैभव निर्माण केलं. तर सरांसाठी फक्त 2 लाईन अशा आहेत की किसी शायर ने खूप कहा है कि जिंदगी जीना आसान नहीं होता, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष की कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़ी की मार तब तक पत्थर भी भगवान नहीं होता, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. तर मी माननीय व्यासपीठ तसेच विशेष अतिथी व अध्यक्ष त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक यांना विनंती करतो की त्यांनी श्री संत रूपलाल महाराज यांचे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करावे.